नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। चायनीज मशीन घेऊ नका। चायनीज मशीन मध्ये भरपूर प्रॉब्लेम राहतात। आता नौकार मालेगावमध्ये भारत सरकार मान्य म्हणजे इंडियन गव्हर्नमेंट अप्रूव्ड टेस्ट रिपोर्ट अप्रूव्ड चाफ कटर अवेलेबल आहे। हा चाफ कटर एकदम डंकट आहे, एकदम भारी आहे, पण थोडं फिटिंग थोडी हार्ड आहे याची। त्याला फिटिंग कसं करायचं तो माझा माणूस तुम्हाला दाखवल, तर बघत राहा। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, हे आहे चाप कटर मशीन। तर तुम्हाला आता फिटिंग कशी करायची तर मी तुम्हाला हे सगळं सांगणार आहे। त्याच्यासोबत खूप वस्तू येतात, त्याच्यासोबत टायर वगैरे कसं फिट करायचं आता तुम्हाला सांगतो मी सगळं। त्याच्यासोबत तुम्हाला टायर येतील, मोटरची पुली येईल आणि फिट करण्यासाठी चैन येईल आणि भरपूर याच्यामध्ये तुम्हाला नट येतील, दाखवतो। इतका हार्ड पण नाही, तुम्हाला एकदम सोप्या मध्ये सांगतो। एवढे नट येतील। आता आपल्याला मशीन काढायचं आहे आणि कसं फिट करायचं नेहमीप्रमाणे मी तुम्हाला आता पूर्ण सांगणार आहे। त्यानंतर आपल्याला असं ठेवायचं आहे, ते जे नाव आहे ते वरती पाहिजे सरळ, आणि आपल्याला मशीन ठेवायचं असं या पोझिशन मध्ये। इथं पुलीची बाजू इकडे येऊ द्यायला नावाकडे, आणि इथं आपल्याला 4 नट लावायचे, इकडनं 2 इकडनं 2। तर आपल्याला छोटे नट घ्यायचे, एकदम स्मॉल, तर हे लावायचे आपल्याला असे इथून इकडनं 2 इकडनं 2 फिट करायचे। तर हे झालेले आहे। तर आता याला कोणता पाना लागेल तो मी ते पण सांगणार तुम्हाला। याला फक्त 12 नंबरचा पाना लागणार आहे, तर 12 नंबरचा पाना आपण घेऊन घ्यायचा आणि त्याला टाईट करायचं। सांगाला आता मंडळी झालेले आहे सगळे 4 नट टाईट। तर टाईट झाल्यानंतर तुम्हाला लावायचं आहे हापर। ते हापर येणार आहे, तर हापर कसं फिट करायचं मी तुम्हाला हे पण सांगणार आहे। तर आता हे हापर, हे बेल्टवाला हापर आपल्याला कसं फिट करायचंय तर मी आता तुम्हाला हे सगळं सांगणार आहे। हे इथं लावायचं आपल्याला। हे लावलं, हे लावल्यानंतर आपल्याला इथं पण छोटेच नट घ्यायचे, स्मॉल। इथे लागणार आहे आपल्याला 6 नट। हे 6 नट इथं लावून द्यायचे आपल्याला। तर आपण हे 4 नट लावले गेले, 2 आपण नंतर लावू। तर आता हे आपल्याला ही चेन लावायची। तर ही चेन कशी काढायची तुम्हाला सांगतो। ही चेन अशा प्रकारे काढायची, आपल्याला अशा प्रकारे काढायची। हे काढली, हे काढले गेले की आपल्याला चेन अशी हे इथं लावायची, फिट करायची अशा प्रकारे। तर हे लावली की ही जी चेनचं आहे हे इथं आत टाकायचं आहे, हे तसं लावायचं। लावल्यानंतर ही जी क्लिप असते तिची, ती क्लिप इथं लावायची आपल्याला। हे लागले गेले। उरलेले जे 2 नट आहे आपल्याला, तर हे परत इथं लावायचे छोटेवाले। लावताना आपल्याला छोटे नट लावायचे 2, एक इकडनं एक तिकडनं। बारीक गोष्टी अशी झूम करू। हे झालं। तर आपल्याला हा चाक, हा जो गेअर असतो, आता हा कसा लावायचा मी तुम्हाला हे सांगणार आहे। हा गेअर आपल्याला अशा प्रकारे लावायचा। याच्यात उलट सीधं हे पहिले आधी बघून घ्या। इथं हा जो नट काढायचा आपल्याला पहिले। हा नट काढल्यावर इथं असं ठेवून द्यायचा, आणि ही जी मोठी बाजू आहे ती आत राहू द्यायची आणि छोटी बाजू आहे ती बाहेर राहू द्यायची। तर अशा प्रकारे आपल्याला असं हे लावायचं। लावल्यानंतर मामूली आपल्याला असं ठोकून घ्यायचं। ठोकल्यावर याची जी क्वार्टर पिन असते ती क्वार्टर पिन इथं लावायची।
क्वार्टर पिन लावून द्यायची. लावल्यानंतर जो आपण तो नट काढलेला होता तो नट परत आपण पुरा लावून द्यायचा. लावल्यानंतर आपण याला पाण्याने फुल टाईट करून घ्यायचं आपल्याला. त्यानंतर आपल्याला इथे हे लावायचं, हा पत्रा इथं आपल्याला असं लावायचा. आपल्या असं नेहमीप्रमाणे लावायचं. लावल्यानंतर हा छोटा नट आहे हा आपल्याला इथं लावायचा. हे लावल्यानंतर अजून 2 छोटे नट घ्यायचे आपल्याला. 2 छोटे नट इथं बॅक साईडला लावायचे. बॅक साईडला आपल्याला इथं लावायचे. तर नंतर हे गिअर बॉल इथं आपल्याला इथं असं लावायचं. हे आपण लावलं. आता हे इकडं आपल्याला इथं हे लावायचं. इथं लावल्यानंतर आपल्याला हे लावताना असं हे छोटे नट लावायचे. परत हे बॅक साईडला आपण छोटेसे 2 नट लावायचे. हे जे आपल्याला इथं पुढे लावायचं हाफरच्या ठिकाणी या सिस्टीम मध्ये. स्मॉल छोटे नट लावायचे 4, तिकडनं 2 तिकडनं 2. तर हे आपल्याला मागं बॅक साईडला लावायचंय खाली वरती करायसाठी. आता आपल्याला हे लावायचे छोटा हाफर. तर इथं आपल्याला स्मॉली 4 नट लावायचे छोटेसे. आता हे 4 नट लावले गेले. हे नट पण आपले टाईट झाले गेले. तर नट इथं जास्त टाईट करायचे नाही. टाईट झाले की नंतर मग आपल्याला जसं पोझिशन मध्ये ठेवायचं तसं आपण खाली वरती करू शकतो. आता राहिली मोटरची लावायची पट्टी. तर आता ही पट्टी आपण कशा नेहमीप्रमाणे लावायचं ते पण सांगतो. इथं लावल्यावर इथं एक नट लावायचं, तिकडे एक नट लावायचं. आपल्याला असं लावायचंय. हे लावलं गेल्यानंतर सेम पट्टी त्या बाजूला आपल्याला लावायचं. स्मॉल नट लावायचे आपल्याला छोटेसे. आता हे सगळ्या 4 पट्ट्या आपण लावून दिले. आता आपल्याला हे 4 व्हील चाफ कटरला आपण लावायचं आहे. तर त्याच्यावाले आता आपल्याला हे चाक लावायचे. तर हा रॉड इथं लावायचा चाकाची सेफ्टीसाठी. अशा प्रकारे हे लावल्यानंतर आपल्याला हा चाक असा लावायचा. लावल्यानंतर ही जी क्वार्टर पिन असते ही क्वार्टर पिन आपल्याला इथं अशी लावायची अशा प्रकारे. हे लावले. हा चाक झाला रेडी. अशाच प्रकारे आपल्याला अजून 3 चाक लावायचे. अशा प्रकारे आपण 4 व्हील परफेक्ट लावून दिलेले आहे. आता आपलं कुट्टी मशीन रेडी आहे.